मॉर्निंग सर, माझे नाव प्राजक्ता सुतार. माझे नाव आदिती पाटील. माझे नाव अनुष्का पाटील. आमच्या शाळेचे नाव राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. आम्ही ढवळी या शाखेच्या विद्यार्थ्यांनी. या प्रोजेक्टचे नाव आहे वेस्ट मटेरियल मॅनेजमेंट. सर, तुम्ही आता पाहतच आहात, आजच्या आधुनिक युगात वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो. या कचऱ्यामुळे पर्यावरणात माती, पाणी आणि हवा प्रदूषित होते. म्हणूनच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. सर, या प्रोजेक्टमध्ये वापरलेले साहित्य म्हणजेच रॉड, स्क्वेअर बॉक्स, वूड बॉक्स, वायर्स, LED, चार्जर, सेन्सर, BMS म्हणजे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, बॅटरी, सोलार पॅनेल, स्विच, 12 व्होल्टचे 3 बल्ब, कंटेनर, पाईप आणि हे 2 कंटेनर. तर सर, आता पाहत असतात की वेस्ट मॅनेजमेंट. तर या वेस्टची मॅनेजमेंट कसे करायचे, तर हा जो वेस्ट गार्बेज आहे ह्या रॉड, कंटेनर, स्क्वेअर बॉक्समध्ये आपण त्याला जाळायचं आणि हा सोलार पॅनेल तो गार्बेज आहे ती लाईट डिटेक्ट करतो म्हणजे सेन्स करतो आणि हा सोलार पॅनेल थ्रू सोलार एनर्जीचे रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करतो आणि इलेक्ट्रिक एनर्जी ह्या वायर थ्रू चार्जर सेन्सरमधून BMS मध्ये जाऊन बॅटरीमध्ये स्टोअर होते. तसेच हा वेस्ट गार्बेजमधून निघणारी हीट आहे, हा हीट सिंकर सेन्स करतो आणि ह्या हीट एनर्जीचे रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करण्यास मदत करतो आणि ह्या वायर थ्रू चार्जर सेन्सरमधून BMS मधून ह्या बॅटरीमध्ये स्टोअर करण्याचं काम करतो आणि स्टोअर केल्यानंतर हे 3 बल्ब ग्लो होतात. सर, आपण पाहिलं की वेस्ट गार्बेज पासून आपण इलेक्ट्रिसिटी कशी निर्माण केली. तर वेस्ट गार्बेज पासून होणारा धूर म्हणजे दूषित तो थोड्या प्रमाणात दूषित असतोच. मग तो वेस्ट गार्बेजचा जो धूर आहे तो या कंटेनरमध्ये येणार. त्यानंतर त्या कंटेनरमधून या पाईपमधून पास होऊन या मोठ्या कंटेनरमध्ये स्टोअर होणार. काही सॉलिड पार्टिकल्स पण असतात जसे की सूट, ते या कंटेनरच्या तळाशी राहणार व आपल्या शरीरास हार्मफुल असणारे वायू जसं की कार्बन डायऑक्साईड, सल्फर हे वायू या पाईप थ्रू या वॉटर कंटेनरमध्ये जाणार. वॉटर कंटेनरमध्ये गेल्यानंतर त्याचे न्यूट्रलायझेशन करून ते आपण रियूज पण करू शकतो व ते राहिलेले पाणी आपण वनस्पतींनाही देऊ शकतो. चला तर आपण या प्रोजेक्टचे वर्किंग पाहूया. चलो सर, हे वेस्ट गार्बेज आपण या रॉड कंटेनर बॉक्समध्ये ठेवायचं आणि त्याला आपण जळवायचा. हा जाळल्यानंतर आपण पाहू शकतो की ह्या जाळाच्या हीटमुळे आणि सोलार पॅनेलच्या इलेक्ट्रिसिटीमुळे बल्ब ग्लो होतील. इथे LED बल्ब ग्लो होत आहेत. तर आता आपण पाहू शकतो की हीट सेन्सरने हीट एनर्जी ऑब्झर्व केली आणि सोलार पॅनेलने सोलार एनर्जी ऑब्झर्व केली आणि हे 3 12 व्होल्टचे बल्ब ग्लो झालेले आहेत. अशा थ्रू हा वेस्ट गार्बेज आहे ते हीट सेन्सर आणि सोलार पॅनेल सोलार एनर्जी हीट सेन्स करतं आणि हीट सेन्सर ही घेतो ऑब्झर्व करून घेतो आणि हे 3 LED बल्ब ग्लो होतात आणि हा जो धूर आहे तो ह्या कंटेनर थ्रू ह्या पाईप थ्रू या कंटेनरमध्ये जाऊन वॉटर प्युरिफायसाठी आपण सुद्धा यूज करू शकतो. सर, या प्रोजेक्टचे फायदे: पर्यावरणाचे संरक्षण, रिसायकलिंग करता येते, ऊर्जा निर्मितीही करता येते. या प्रोजेक्टमध्ये लाईट एनर्जी आणि हीट एनर्जी यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करता येते. म्हणूनच आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आणि सर, त्यामध्ये असणाऱ्या सूट पार्टिकल्स पासून आपण एक पेंटिंगही तयार करू शकतो व त्यातून काळ्या कलरचा कलरही निर्माण होऊ शकतो. जसे की हे पेंटिंग असे विविध पेंटिंग आपण या सूट पार्टिकल पासून तयार करू शकतो.
स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कचरा व्यवस्थापनात आपला सहभाग घ्यावा. स्वच्छता ही सेवा आहे या भावनेने आपण सर्वांनी मिळून आपले गाव, शहर आणि देश स्वच्छ ठेवूया. धन्यवाद.